नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 26 एप्रिल 2026 म्हणजे आज झालेल्या पेपराची आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणित या पेपराची संभाव्य उत्तरसूची बघत आहोत। बघा, संच ए, संच बी, संच सी आणि संच डी असे 4 सेट असतात। तर माझ्याकडे डी हा सेट आहे। सेट कुठलाही असू दे पण प्रश्न सेमच आहेत, फक्त प्रश्न खालीवर झालेले असतात, म्हणजे प्रश्न क्रमांक फक्त वेगवेगळे असतात पण प्रश्न मात्र तेच आहेत। तर सगळ्यांनी आपला पेपर चेक करायचे आहे आणि आपल्याला किती प्रश्न बरोबर येतात, आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला करूया सुरुवात। बघा, विभाग 1 मराठी, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना, पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। बघा, कविता इथे दिलेली आहे, वाचायची आहे कविता। आपण डायरेक्ट काय करूया, प्रश्न बघूया। बघा, आता पहिला प्रश्न असा विचारलाय, कोकणची राणी कोणाला म्हटले आहे? मग बघा इथे झुक झुक जाई कोकणची राणी, मग आपल्याला मध्ये झुक झुक कोण जातं, तर झुक झुक रेल्वे जाते, म्हणून आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी विशेषण विशेष यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा। मग आता बघा, पहिलं काय आहे, डौलानं घाट वळणे। आता बघा, डौलानं हे काय आहे, क्रियाविशेषण आहे। आपण डौलानं चालतोय की नाही, मग डौलानं हे काय झालं, क्रियाविशेषण झालं। आपल्याला विचारले काय, विशेषण आणि विशेष घाट वळणे, मग हे येणार नाही आहे, अयोग्यच विचारले, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। न्यारी विशेषण आहे आणि चव हे काय आहे, विशेष आहे, म्हणजे चवीबद्दल न्यारी ही चव आहे, चवीबद्दल विशेष माहिती न्यारी, म्हणून हे योग्य आहे। दाट राई योग्य, हिरवीगार शिवारे हे पण योग्य। पुढचा प्रश्न बघा, डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे? बघा, कवितेमध्ये सगळ्या फळांची उल्लेख आला आहे, पण डोंगरची काळी मैना असं आपण कोणत्या फळाला म्हणतो, तर करवंदाला म्हणतो, म्हणून इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करवंद। पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? मग बघा, इथे आपण पर्याय क्रमांक 4 मधलं ठेवूया। मग बघा, व मी ठेवला, द ठेवला, धो ठेवला आणि न ठेवला। मग बघा, वदन म्हणजे तोंड, दरड कोसळते की नाही, दरड, धोपट म्हणजे धोपाटणे आणि नजर, मग अर्थपूर्ण शब्द तयार झाले, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूह शब्द निवडा। बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा टिंबटिंब किनाऱ्याकडे निघाला, मग समूहदर्शक शब्द जहाजांचा काय असतो, काफिला, कारण आपल्याला माहिती आहे पक्ष्यांचा थवा, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा। काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी टिंबटिंब औषध शोधले। मग आता जुनाट दुखणं म्हणजे खूप दिवसाचं दुखणं होतं, मग वैद्यबुवांनी रामबाण औषध शोधले, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा। सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील, मग हे कोणत्या काळातलं वाक्य आहे, गाल फुगवतील, अजून फुगवलेत का नाही, म्हणजे ही क्रिया झालेली नाही आहे, म्हणजे हे भविष्य काळातलं वाक्य आहे। हे कोणतं वाक्य आहे, भविष्य काळातलं। मग आता बघा, कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात, हे वर्तमान काळ, मला खूप समाधान वाटले, हे पण येणार नाही, वाटले की नाही, मला खूप समाधान वाटले, आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, मग भविष्य काळ, कोणतं वाक्य आहे, पर्याय क्रमांक 3, हे काय आहे, भविष्य काळातलं वाक्य आहे, म्हणून मग या वाक्यासाठी योग्य वाक्य आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत? आता बघा, इथे कोणकोणते विरामचिन्ह आलेत ते बघूया, ठीक आहे। काकू ओरडल्या, स्वल्पविराम, बघा इथे मी काढते स्वल्पविराम, थांबा सगळे, बघा इथून इथपर्यंत हे त्यांच्या तोंडचं वाक्य आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, दुहेरी अवतरण चिन्ह, हे एकच घ्यायचं असतं। पुढचं बघा, हे काय, थांबा सगळे पूर्णविराम,
आणि काय आहे प्रश्नचिन्ह. मग बघा बरं, स्वल्पविराम 1, दुहेरी अवतरण चिन्ह 2, पूर्णविराम 3 आणि प्रश्नचिन्ह 4. मग या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आले, तर 4 विरामचिन्ह आलेली आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, जमलिंगवाला आहे. खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत, किती प्रकारचे म्हटले असते, तर बघा 1, हे 2, 3 आणि हे 4 योग्य उत्तर होतं. पण आपल्याला फक्त असं विचारलं की एकूण किती विरामचिन्हे आली आहेत. मग बघा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6, हे 7 आणि हे दोन्ही मिळून 1च असतं, अशा 8 आहेत. म्हणून मग याचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 8 हे आहे. पुढचा प्रश्न बघा. 9वा प्रश्न. खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याची वाट पाहत थांबले होते. आता उद्देश भाग म्हणजे काय, की करता आपण ज्याला म्हणतो, ज्याच्याविषयी बोललं जातं तो. मग इथे कुणाबद्दल माहिती दिले, स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, आहे की नाही. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडला. मग आपल्याला माहिती आहे, माळा आवरताना म्हणजे घराचा वरचा भाग ज्याला आपण माळा म्हणतो, आणि या माळा म्हणजे गळ्यातील दागिना. मग माळा याला अंडरलाईन केलं आहे, म्हणून इथे उत्तर आहे घराचा वरचा भाग. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता. आता बघा, चित्र अधिककार चित्रकार, नक्कल अधिककार नकलाकार, कला अधिककार बरोबर कलाकार. आता परोपकार हे बघा, पर अधिक उपकार हे काय आहे, संधी आहे ही. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. आता बघा, आपल्याला शब्दकोशामध्ये माहिती आहे वर्णमालेनुसार पहिल्यांदा काय येणार आहे, आ येणार आहे, म्हणजे आ पहिल्यांदा येतो, म्हणून मग आकाश हा शब्द 1 नंबर येणार. इथे आपण लिहून घेऊया आकाश. त्याच्यानंतर बघा आ, अ, आ, ई, मग हे 2 नंबरला, म्हणून मग इथे लिहून घेतलं इकडे. त्याच्यानंतर बघा ई इमारत, ई इडलिंबू, उ उखळ, म्हणून मग 3 नंबरला उन्नती. 4 नंबरला ऋण, बघा इथे 4 नंबरला ऋण, आणि 5 नंबरला बघा ऋषी ए एडका असतो की नाही, मग 5 नंबरला एडका आणि ओढ. मग इथे लिहून घेऊया आपण एरंड आणि नंतर ओढ हा शब्द. ठीक आहे. आता बघा आपण क्रम लावलाय. पहिला शब्द आकाश, दुसरा इकडे, तिसरा उन्नती, नंतर चौथा ऋण, एरंड आणि ओढ. आता विचारले काय, उजवीकडून तिसरा शब्द कोणता. मग बघा, उजवीकडून म्हणजे इकडून पहिला, दुसरा, तिसरा, मग तिसरा शब्द कोणता आहे, ऋण. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती. आता बघा, याच्यामध्ये उत्तर येणार आहे सेनानायक बापट. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. मग क्रियापद म्हणजे काय, क्रियापद कोणतं आलंय, तर जातील. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला माहिती आहे जोड शब्द म्हणजे काय, 2 शब्द जोडून आलेले, ज्याला आपण काय म्हणतो, जोड शब्द. मग बघा, साज सरंजाम जोड शब्द आहे. सांज वात बरोबर आहे. सांज म्हणजे संध्याकाळ आणि वात म्हणजे दिवाची जी वात असते ती, दोन्ही जोडून आलेत. साज शृंगार हे पण जोड शब्द आहे. आता सांज सकाळ हा मात्र काय आहे, हा सामासिक शब्द आहे, म्हणजे जोड शब्दामध्ये येणार नाही. म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दाची योग्य जोडीचा पर्याय निवडा. कारुण्य ममत्व बरोबर आहे, हे समानार्थी शब्दांची जोडी आहे. नियंत्रण संयम हे पण समानार्थी शब्द आहे. विलंब म्हणजे उशीर आणि घाई म्हणजे गडबड हे दोन्ही मात्र काय आहेत, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. भान लक्ष योग्य म्हणजे समानार्थी आहे. मग इथे
विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील नामांची संख्या किती? आता बघा, शेतात होती सूर्यफुले, पिवळी धम्मक, टपोरी आणि टवटवीत. आता बघा, शेत हे एक नाम आहे आणि सूर्यफुले हे एक नाम आहेत. पिवळी धम्मक, टपोरी आणि टवटवीत हे फुलांबद्दल विशेष माहिती सांगितली, म्हणजे हे काय आहेत? विशेषण आहेत. मग नामांची संख्या आहे 2. मग 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. एक चूल अनेक चुली बरोबर, एक भेट अनेक भेटी बरोबर, एक वेल अनेक वेली बरोबर. आता बघा, इथे एक चूक अनेक चुका हे पाहिजे होतं, मग इथे चुकी हे चुकीचं आहे, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकांची अक्षर घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? मग बघा, याच्यापासून कोणता शब्द तयार होतोय? तर वजन मापक. बघा, व ज न मापक. मग भार या शब्दाचा समानार्थी शब्द वजन म्हणजेच भार. मग बघा, पहिला दुसरा तिसरा, पहिला दुसरा तिसरा, पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते या अर्थाची म्हण असलेला पर्याय निवडा. उथळ पाण्याला खळखळाट फार, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकता गोठ्याकडे परत येतात. मग त्याला आपण काय म्हणतो? पायवाट, पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा योग्य वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांचा जीव भांड्यात पडला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी सूचना. उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडा. उतारा तुम्ही वाचायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, आपण प्रश्न बघूया उतार्यावरचा. उतार्यावरून पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? मग आईने पक्षाला पाणी पाजले हे योग्य विधान आहे. मुरली हा एक गुराखी आहे हे पण योग्य आहे. भिजवलेले डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला हे चुकीचं आहे. आता बघा, त्याची चोच उघडून थोडे चोचीत टाकले, थोडे पाणी चोचीत टाकले. गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपली ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला, म्हणजे ते दाणे खाऊन तरतरीत झाला. आणि भिजवलेल्या डाळीचं बघा, त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली, त्याला ती फारच आवडली. तो आनंदाने घरभर हिंडू फिरू लागला. म्हणजे भिजवलेली डाळ खाल्ल्याने तो घरामध्ये हिंडू फिरू लागला. म्हणून मी तर अयोग्य विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. आईने पक्षाच्या जखमेवर हळद लावली हे पण योग्य आहे. मग अयोग्य विधान पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही? मग बघा, ह्याच्यामध्ये सुंदर पक्षी आहे, निळा आहे, तरतरीत पण आहे, चिमुकला हा शब्द आलेला नाही. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतरत आला आहे? आता बघा, अलगद काय सांगितलंय? आईने त्याने त्या पक्षाला मायेने अलगद उचलून घरी नेले. अलगद म्हणजेच काय? हळू. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची संभाव्य उत्तरसूची बघितलेली आहे. आता थोड्याच वेळात मी पुढचा व्हिडिओ करते, त्यामध्ये आपण गणिताची संभाव्य उत्तरसूची बघणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. थोड्याच वेळात तोही व्हिडिओ अपलोड होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.